कशा आहात विद्यार्थी मित्रांनो, कसा चालू आहे अभ्यास? तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण जी स्वाध्याय मालिकेची सिरीज चालू केलेली आहे, तर त्या सिरीज मधील हा 5वा लेक्चर आणि हा 5वा लेक्चर आहे एनएमएमएस एनएमएमएस मधील गणित ह्या सेक्शन मधला विस्तार सूत्रे. तर हे विस्तार सूत्रे काय आहेत आणि त्यांच्यावरचे प्रश्न कसे सोडवायचे, तर त्या आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत. बघा, बेजिक राशींचा गुणाकार करून जी बेजिक राशी मिळते तिला त्या गुणाकाराचा विस्तार असे म्हणतात. ठीक आहे. विस्तार सूत्रे काही विशिष्ट बेजिक राशींचे विस्तार प्रत्यक्ष गुणाकार न करता एकदम लिहिता यावे यासाठी सूत्राचा वापर करतात. अशा सूत्रांनाच विस्तार सूत्रे असे म्हणतात. तर ही पहिली 3 विस्तार सूत्र खूप महत्वाचे आहेत. मी रिपीट लिहितो बघा. रिपीट का लिहितो, तर ते किती व्यवस्थित दिसत नसतील आणि पुस्तकात तुम्ही पाहून घ्या. पहिला आहे ए अधिक बी कंसाचा वर्ग, ते काय येईल ए वर्ग अधिक 2ab अधिक बी वर्ग. दुसरं विस्तार सूत्र ए वजा बी कंसाचा वर्ग, काय येईल ए वर्ग वजा 2ab अधिक बी वर्ग. तिसरं विस्तार सूत्र ए अधिक बी आणि दुसऱ्या कंसात ए वजा बी, तर हे काय येईल ए वर्ग वजा बी वर्ग. तर ही 3 विस्तार सूत्र तर हे कंपल्सरी हे पार्टच पाहिजेत, हे बेसिक आहेत. ठीक आहे. हे आता 7वीला झाले असतील तुम्हाला. आता पुढे बघू महत्वाचे मुद्दे. महत्वाच्या मुद्द्यामध्ये जो पहिलं विस्तार सूत्र आहे तर ते आपण सॉल्व्ह करूनच काढू. हे काय सॉल्व्ह करूनच काढूया आपण. हे काय जास्त लक्षात ठेवण्याचा काय असा अवघड विषय नाही येतो, ते लक्षात राहील. पुढचे 2 विस्तार सूत्र आहेत ना, ते महत्वाचे आहेत बघा. म्हणजे हे वालं बघा, इथे एक्सपान्शन कसं आहे ते दिलेलं आहे. मी डायरेक्ट कसं लिहायचं ते सांगतो बघा. ए अधिक बी कंसाचा घन, काय येईल ए घन अधिक 3a बी वर्ग. ठीक आहे. किंवा 3a वर्ग करा, आधी ए चा वर्ग करा आणि मग बी चा वर्ग करा. ठीक आहे. ए चा वर्ग करा आणि मग 3a बी वर्ग असं लिहा, प्लस काही बी घन. हे सूत्र काही काही असे पण लिहितात बघा. ए घन अधिक 3ab कंसामध्ये ए अधिक बी असं पण लिहितात काही काही जण. ठीक आहे. तर हा पण फॉर्मॅट लक्षात ठेवा, हा पेपरला विचारतात. हा पण फॉर्मॅट तुमच्या लक्षात असला म्हणजे सोपं जाईल. आता दुसरं विस्तार सूत्र म्हणजे हे प्लस आहे तर निगेटिव्ह आलं, मायनस आल्यावर काय येईल ए मायनस बी. ए मायनस बी कंसाचा घन ए घन वजा 3a वर्ग बी अधिक 3 ab वर्ग वजा बी घन. आता इथं ए चा वर्ग असेल ए चा वर्ग, त्यावेळेस इथं वजा चिन्ह असेल आणि ज्यावेळेस बी चा वर्ग असेल त्यावेळेस काय असेल अधिक चिन्ह. हे लक्षात ठेवा, हे लिहून काढा, लक्षात ठेवा. आता पुढची जी सूत्र आहेत, किती सूत्र दिलेत बघा, 4 5 6 7 8. हे आपण एकदमच लक्षात ठेवणार आहेत. एकदम कसे लक्षात ठेवायचे बघा. ए अधिक बी अधिक सी कंसाचा वर्ग आहे. इथं कितवा घात काढायचा आहे, दुसराच घात काढायचा आहे. कसं लिहायचं असतं बघा, ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक सी वर्ग. ठीक आहे. मग इथं 2ab 2bc 2ac हे लिहून घ्यायचं. कधी पण काय करायचं, तर ह्या 3 गोष्टी लिहून घ्यायच्या. ठीक आहे. 2ab 2bc 2ac. आता हे तर कोणती चिन्ह आहेत, अधिक अधिक, तर इथं अधिक 3 इकडं काय येईल अधिक 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 येईल. आता इथं समजा चिन्ह बदलले, ए वजा बी अधिक सी कंसाचा वर्ग केला. आता चिन्ह कोणाचं वजा आहे, बीचं चिन्ह आहे. पहिले 3 तर सेमच येतील, ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक सी वर्ग ऍज इट इज येईल. पुढे 2ab 2bc 2ac. आता वजा चिन्ह कोणाला आहे, वजा चिन्ह आहे बी ला. फक्त एकाच ठिकाणी वजा चिन्ह आहे, फक्त बी लाच वजा चिन्ह आहे. तर फक्त बी ला वजा चिन्ह असल्यावर कुठं कुठं बी आलंय बघा, इथं बी आलंय आणि इथं बी आलंय, तिथं वजा वजा चिन्ह द्यायचं
आणि जिथं नाही तिथं प्लस चिन्ह द्यायचं. एवढं सोपं आहे. पुढे बघा आता, ए वजा अधिक बी वजा सी कंसाचा वर्ग. काय करायचं आहे तसं लिहायचं. ए वर्ग बी वर्ग सी वर्ग 2ab 2bc 2ac. आता वजा चिन्ह कोणाला आहे? सी ला आहे. तर सी कुठे आहे? इथं एक सी आहे, इथं एक सी आहे. इथं वजा येईल, इथं वजा येईल, इथं येईल अधिक. अशी दोन चिन्ह मायनस असले त्यावेळेस आता पुढे अजून एखादं चिन्ह मायनस असेल, समजा पहिल्याला ए लाच वजा चिन्ह दिले, वजा ए अधिक बी अधिक सी कंसाचा वर्ग. काय येईल? ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक सी वर्ग 2ab 2bc 2ac असं लिहिलं. आता वजा चिन्ह कुणाला आहे? ए ला. एच्या ठिकाणी काय येईल? वजा येईल. आणि जिथं ए नाही तिथं काय येईल? अधिक येईल. तर अशी ही आपण किती सूत्र लिहिली? एकाच सूत्रावरून 4 सूत्र लिहिली. अजून एक येऊ शकतं बघा. ते म्हणजे काय की ए वजा बी वजा सी कंसाचा वर्ग. आता इथं किती ठिकाणी वजा आहे? 2 ठिकाणी. आता 2 ठिकाणी वजा आल्यानंतर आपण काय करायचं की ह्या संख्येला वजा 1 ने गुणायचं. कशाने गुणायचं? ह्या संख्येला वजा 1 ने गुणायचं. मग वजा 1 ने गुणलं तर काय होईल? वजा ए अधिक बी अधिक सी. म्हणजे हे आणि हे सेम झालं आता, बरोबर. म्हणजे हे जर रूपांतर मी काय केलं, ह्या 2 वजा वाल्याचं रूपांतर 1 वजा वाल्यात केलं. कशाने केलं? वजा 1 ने गुणून. तर हे लक्षात ठेवा की वजा 1 ने गुणा आणि हाच फॉर्म्युला येतो त्याच्यासाठी. ठीक आहे, हाच फॉर्म्युला येतो. तर हे लक्षात ठेवा. आता प्रश्न बघूया आपण. आता शेवटचे 3 रूल राहिलेत. तर ह्याच्यामध्ये हे जे रूल आहेत, हे पुढचे जे दिलेत, आता हे काय जास्त लक्षात ठेवण्याची गरज नाही आपली. ते आपल्याला फॉर्म्युला माहितीच आहे, अधिक बी कंसाचा वर्ग, त्याच्यावरून आपण काढू शकतो. पण जे 9 आणि 10 नंबरचं एक्झाम्पल आहे ते लक्षात कसं ठेवायचं? तर बघा, त्याचा फॉर्मॅट आहे. फॉर्मॅट काय आहे? एक्स अधिक 1/x. मी जर कंसाचा वर्ग केला तर काय होईल? पहिल्या संख्येचा वर्ग x वर्ग अधिक 2 चा गुणाकार x शी आणि 1/x ची अधिक 1/x चा वर्ग. मग हे मी सोडवलं, x वर्ग अधिक ह्या x ला हे x कॅन्सल होईल, 2 येईल अधिक 1/x वर्ग. म्हणजे मी काय लिहू शकतो? x वर्ग अधिक 1/x वर्ग अधिक 2 x अधिक 1/x कंसाचा वर्ग. तर हे जे एक्सपान्शन आहे ते तिथून आले. आता इथं म्हणाल सर इथं वजा आहे, तर बघा हे अधिक इकडे जर गेलं तर काय होईल? वजा होईल. मग बघा तोच फॉर्म्युला आहे का? एक्स वर्ग अधिक 1/x वर्गचा एक्स वर्ग अधिक 1/x वर्गचा तोच फॉर्म्युला आहे. इथं काय येईल? इथं अधिक असलं की इथं वजा येईल, आणि इथं वजा असलं की इथं अधिक येईल. ठीक आहे, आणि इथं वजाच राहील. तर हे अशी फॉर्म्युलांची एक्सपान्शन आहे, हे लक्षात ठेवा. सेम त्या पद्धतीने आपण 10 नंबरचा फॉर्म्युला काढू शकतो. आता काही प्रश्न बघूया आपण. सगळे प्रश्न बघूया, नमुना प्रश्न आणि पुढचे पण प्रश्न. तर पहिला प्रश्न, आता इथं एक्सपान्शन करावं लागेल आपल्याला दोन्ही संख्यांचं, आणि इथं काय आहे? घन आहे. इथं हा घन आहे. ठीक आहे. जर आपण उत्तरांकडे बघितलं बारकाईने तर उत्तर आपल्याला इथं काय दिसतंय? बी घन 16 बी घन 16 बी घन 16 बी घन 16 पण बी घन आहे. तर प्रत्येक ठिकाणी बी चा घन आहे आणि 16 आहे. उत्तर कुठून येणार आहे? उत्तर इथं अधिक वजा. आपण काय करूया? सॉल्व्ह करूया. बघा, 3a अधिक 2b कंसाचा कितवा आहे? तिसरा घात आहे. मला a अधिक b कंसाच्या तिसऱ्या घाताचं सूत्र माहिती. मला हे सूत्र माहिती, मी ते सूत्र सॉल्व्ह करतो. बघा काय येईल? किंवा इथं एक्स वाय घेऊ, वरती पण ए बी खाली पण ए बी म्हणलं तर गोल होईल. एक्स वाय घेऊ तर काय येईल? एक्स चा घन येईल अधिक 3x वर्ग वाय येईल अधिक 3x वाय वर्ग येईल अधिक वाय घन येईल.
हे झालं एक्स अधिक वाय ह्याचं सूत्र. आता वजावालं बघा, काय येईल, एक्स घन वजा 3x वर्ग वाय अधिक 3x वाय वर्ग वजा वाय घन येईल. ठीक आहे, असं येईल. आता ह्यांची करायची वजा बाकी, इथं मी वजा चिन्ह देतो. तर हे वजा होईल, हे अधिक होईल, हे वजा होईल, हे अधिक होईल. वाय घन 2y घन. ठीक आहे, 3xy वर्ग आणि 3xy वर्ग ह्यांची वजा बाकी, हे काय येईल, शून्यच येईल. इथं 3 आणि 3 6 x वर्ग y, आणि ह्याला हे कॅन्सल होईल. म्हणजेच मी असं लिहू शकतो 6x वर्ग y अधिक 2y घन. ठीक आहे, तुम्ही म्हणाल की सर उत्तर तर ए बी मध्ये आणि तुम्ही एक्स वाय काय काढले, उत्तर येईल. बघा, पहिलं तर काय येईल, की इथं प्लस चिन्ह आहे, अधिक चिन्ह आहे. अधिक चिन्ह असल्यामुळं माझा पर्याय 3 आणि पर्याय 4 येऊ शकतो का, ते माझं उत्तर येऊ शकत नाही. दुसरी गोष्ट, आता मला हे काढत बसायचं नाही, कारण की हे मला माहिती आहे की 2y घन म्हणजे 16b चा घन आहे. मग मला पहिलं किंवा दुसरं ह्याच्यातलं उत्तर आहे. तर इथे x ची किंमत आपण किती घेतली, 3a, आणि y ची किंमत किती आहे, 2b. मग बघा, 6 x वर्ग y बरोबर 6 गुणिले x चा वर्ग म्हणजे 3a चा वर्ग, आणि y किती आहे, 2b. करून घेऊया गुणाकार, 6 3 त्रिक 9, 9a वर्ग आणि इथं 2b. बघा, 6 9 54, 54 2 108, 108a वर्ग b, 108a वर्ग b. ऑप्शन नंबर 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. ठीक आहे, पुढील प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2 मध्ये इथं आपण हा फॉर्म्युला तर बघितलाय, फॉर्म्युल्याने बघितलंय उत्तर कसं काढायचं. इथं फॉर्म्युलाच दिलाय बघा, पण इथं एक्स वर्ग वजा वाय वर्ग 1/x वर्ग असा दिलाय. आपल्याला पॉझिटिव्ह मध्ये दिलेत, इथं संख्या कशा दिल्यात, पॉझिटिव्ह मध्ये. आता पॉझिटिव्ह मध्ये दिल्यावर कसं काढायचं, चला बघूया. x वजा 1/x, इथं काय आहे, वर्ग आहे. मग इथं जर वर्ग आहे, इथं वर्ग आहे, तर मी इथं वर्ग करतो. ठीक आहे, इथं पण मी काय करणार, वर्ग करणार. बरोबर 5 आहे, 5चा पण मला काय करावं लागेल, वर्ग. मग x चा वर्ग, x वर्ग वजा 2x गुणिले 1/x अधिक 1/x वर्ग बरोबर 25. ह्या x ला x कॅन्सल होईल, x वर्ग अधिक 1/x वर्ग बरोबर 25. हे वजा 2 इकडे गेल्यावर अधिक 2 होईल, म्हणजे x वर्ग अधिक 1/x वर्ग बरोबर किती आलं, 27. पण हे 27 उत्तर येऊन नाही चालणार, हे तर 27 चे किती पट केले, 7 पट. म्हणजे ह्याला पण मला 7 ने गुणलं तर 27 ला पण मी काय करणार, 7 ने गुणणार. 27 चे 7 पट किती असते, 189. तर 2चं उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 3. आता 3 नंबरचा प्रश्न एकदमच इझी. आता तुम्ही मला सांगा, जे आपण असा फॉर्म्युला लिहिता, a अधिक b वजा c कंसाचा वर्ग, काय लिहिता आपण, a वर्ग b वर्ग c वर्ग. त्यानंतर आपण काय लिहितं, 2ab 2bc 2ac. मग वजा चिन्ह कुठे दिलं, तर c आहे तिथं, c कुठं आहे, तिथं तिथं. म्हणजे शेवटचे 2 काय येतील, वजा वजावाले येतील. मग बघा, शेवटी 2 म्हणजे इथं झेड ला वजा चिन्ह आहे, तर झेड कुठे आहे, इथं, आणि इथं वजा वजा चिन्ह पाहिजे, तर एका ठिकाणी अधिक आहे, हे चुकलं. झेडच्या ठिकाणी वजा वजा चिन्ह आहे बघा, इथं झेड इथं झेड, वजा वजा चिन्ह आहे, म्हणजे हे येऊ शकतं. परत झेड हिथं आहे, हिथं आहे, हिथं एक येऊ शकतं, इथं झेड आहे, इथं अधिक आहे, हे येणार नाही. मग माझं 2 आणि 3 मधलं उत्तर आहे. माझं उत्तर 2 पर्याय क्रमांक 2 पर्याय क्रमांक 3 मधलं आहे. इथं बघा, जे माझं ए बी आहे, बी सी आहे, ए सी आहे, हे कसं आहे, 2च्या पटीत आहे. 2च्या पटीत आहे, 15 2च्या पटीत आहे का, 15 2च्या पटीत नाही. म्हणून माझं उत्तर 2 येणार नाही, माझं उत्तर काय येईल, ऑप्शन 3. बघा, 12 2च्या पटीत आहे, 30 2च्या पटीत आहे, आणि 20 2च्या पटीत आहे. उत्तर काय येईल, ऑप्शन नंबर 3. प्रश्न क्रमांक 4, सोपा प्रश्न बघा, काय येईल,
एक्स अधिक वाय बरोबर किती दिलंय 5. आणि इथं एक्स वर्ग अधिक वाय वर्ग दिले, मग ह्याचा पण वर्ग करून घेऊया आपण. ह्याचा वर्ग काय येईल? एक्स वर्ग अधिक 2xy अधिक वाय वर्ग बरोबर 5चा वर्ग करावा लागेल. 5चा वर्ग किती येईल? 25. मग आता 5चा वर्ग आला 25 इथं, पण मला एक्स वर्ग 5xy अधिक वाय वर्ग आहे, म्हणजे मला काय कमी पडतंय? 3xy कमी पडतंय. मी इथं लिहिल 3xy आणि पुढे पण काय लिहिल? 3xy. दोन्हीकडे 3xy 3xy बघा, 2xy आणि 3xy किती झालं? 5xy अधिक वाय वर्ग. आणि एक्स वाय ची किंमत किती आहे? एक्स वाय ची किंमत आहे 9, म्हणजे 25 अधिक 3 आणि 9चा गुणाकार 25 अधिक 27. उत्तर काय येईल? 52. ऑप्शन 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. बघा पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 5. आता आयताची लांबी दिली, आयताची रुंदी दिली आणि आयताचे क्षेत्रफळ विचारले, तर काय करावं लागेल? हे दोन्हीचा गुणाकार, लांबी गुणिले रुंदी. बघा 3x ने पहिल्यांदा 2x अधिक 2 ला गुणावं लागेल, वजा 5 ने 2x अधिक 2 ला गुणावं लागेल. मग 3 दुने 6, 6x वर्ग अधिक 3 दुने 6x वजा 5 दुने 10, 10x येईल वजा 5 आणि अधिक 2 चा गुणाकार वजा 10 येईल. मग सोडवा, 6x वर्ग अधिक 6x आणि वजा 10x यांची काय होईल? मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा होईल. 4x येईल आणि मोठ्या संख्येचे चिन्ह वजा 10. 6x वर्ग वजा 4x वजा 10, ऑप्शन नंबर 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. 6 नंबरचा नमुना प्रश्नातला हा शेवटचा प्रश्न आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हे तर मी सांगतच आहे, पण NMMS ची आपण स्पेशल बॅच पण चालू केलेली आहे. ही स्पेशल बॅच आपली जर तुम्हाला लावायची असेल तर ती ऑनलाईन स्वरूपातली असेल, झूम मीटिंगवर किंवा गुगल मीटवरती असेल, आणि ती लावायची असेल तर आपला हा नंबर आहे. ह्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता आणि आपल्या बॅच संदर्भात माहिती घेऊ शकता. तर पुढे बघूया प्रश्न काय आहे तो. बघा 108 एक्स वर्ग वजा 75 वाय वर्ग, ते एक्स वर्ग वाय वर्ग आहे. मग इथं काय असतं बघा, एक्स वर्ग वजा वाय वर्ग असेल तर पहिल्या कंसात एक्स अधिक वाय असतं, दुसऱ्या कंसात एक्स वजा वाय असतं. मग इथं काय दिले? अधिक दिले, अधिक म्हणजे दुसऱ्या कंसात नक्कीच काय येईल? वजा येईल. म्हणजे माझं ऑप्शन 2 आणि 3 हे तर उत्तर येऊ शकत नाही. माझं ऑप्शन 1 येईल किंवा 4 येईल, हे उत्तर येईल माझं. मग कोणतं येईल? चला बघूया. बघा इथं मी हा फॉर्म्युला देतो. हा फॉर्म्युला लिहिला. आता इथं मी काय बघतोय, इथं 3 कॉमन आहे, तर 3 नी इकडं म्हणजे 108 एक्स वर्ग वजा 75 वाय वर्ग बरोबर 3 कंसात काय आहे? 6x अधिक 5y गुणिले m. बघा हे 3 इकडे भागाकारात येईल. 3 नी जर 108 आणि 75 ला भागलं, बघा 3 हे गुणाकारात हे भागाकारात आहे, वरून 3 कॉमन निघेल. 3 जर कॉमन निघलं तर 36x वर्ग वजा 25y वर्ग येईल आणि कंसाच्या बाहेर इथे येईल 3. 3 ला 3 कॅन्सल होईल. ठीक आहे, 6x अधिक 5y चा गुणाकार mशी येईल. मग आता हे जी फोड काय येईल? हे जी फोड येईल 6x अधिक 5y आणि दुसऱ्या कंसात 6x वजा 5y, म्हणजे m ची किंमत किती येईल? 6x वजा 5y. ऑप्शन 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. आता हे किती प्रश्न आहेत? आता हे 25 प्रश्न आहेत, तर हे 25 प्रश्न हे आपण सोडून देऊ आणि चालू करूया. प्रश्न क्रमांक पहिला बघा. प्रश्न क्रमांक पहिला कसा सोडवायचा? आता या प्रश्नामध्ये आपण पहिले तर बघितले ABCचे एक्सपान्शन कसं असतं ते, तर प्रत्येक ठिकाणी वर्ग येईल, यामध्ये कुठेच काही चेंज नसेल. बघा हे तिन्ही पद कसे आहेत? सारखे आहेत. मग आपलं उत्तर कुठून येणार आहे? आपलं उत्तर येणार आहे सी पासून. तर सी वाले टर्म कशा असणार आहे? निगेटिव्ह. तर बघा
बी सी ए सी निगेटिव्ह आहे, बी सी ए सी निगेटिव्ह आहे, बी सी ए सी निगेटिव्ह आहे, बी सी ए सी पॉझिटिव्ह आहे. म्हणजे हे उत्तर येऊ शकतं का? हे उत्तर येऊ शकत नाही. एक पर्याय कॅन्सल झाला. दुसरं, आता बघा इथं जर बघितलं आपण तर जवळपास आपल्याला इथं काय आहे, 15 आहे. तर हे 2च्या पटीतच पाहिजे. कितीच्या पटीत पाहिजे? 2च्या पटीत. म्हणजे पहिलं पण उत्तर येऊ शकत नाही. मग राहिला पर्याय 2 आणि 3. तर कोणताही एक पर्याय आपलं उत्तर असू शकतं 2 किंवा 3 मधला. चेक करूया. बघा यामध्ये चेक करताना आपल्याला काय दिसतंय की इथं 30 AC आहे. मग हे 24 आणि 48. तर इथं काय असतं बघा, 2AB असतं. काय असतं? 2AB आपल्या फॉर्म्युल्यानुसार. तर 2 ला 2 घेतलं. इथं ए ची किंमत किती आहे? 3A आणि बी ची किंमत किती आहे? 4B. करा गुणाकार. 4 त्रिक 12 24. इथं किती यायला पाहिजे होतं? 24AB. इथं किती दिले? 48. म्हणून पर्याय 3 कॅन्सल होईल. ऑप्शन 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. ही मेथड झाली इलिमिनेशन. आता आपली जी नॉर्मल मेथड आहे, नॉर्मल मेथडने पण सॉल्व्ह करून दाखवू. बघा 3A चा वर्ग 9A वर्ग अधिक 4B चा वर्ग 16B वर्ग अधिक 5C चा वर्ग 25C वर्ग. ह्या 3 टर्म झाल्या. त्यानंतर काय करायचं की 3 ह्या पहिल्या दोघांचा गुणाकार, 3 चोक 12, 12 ची दुप्पट 24AB. त्यानंतर काय करायचं, ह्या पुढच्या दोनचा गुणाकार 5 आणि 4चा गुणाकार, 4 पंचे 20, 20 ची दुप्पट 40, 40BC. आणि त्यानंतर पहिली शेवटची टर्म 5 त्रिक 15, 15 ची दुप्पट 30AC. आता वजा चिन्ह कोणाला द्यायचं? सी वाल्याला. सी साठी वजा चिन्ह येईल, बाकी कट अधिक येईल. मग ते कोणतं आहे? ऑप्शन नंबर 2 आहे. प्रश्न क्रमांक 2 बघूया. बघा प्रश्न क्रमांक 2. x अधिक 5 आणि दुसऱ्या कंसात x वजा 7 दिले. x वर्ग अधिक px वजा 35. एकदम सोपे. काय करायचं? x अधिक 5 दुसऱ्या कंसात x वजा 7. मग 5 वजा 7 किती असतं? 5तून 7 गेलं वजा 2. तर उत्तर काय येईल? वजा 2. ऑप्शन 1. p ची किंमत काय येईल? वजा 2. असं एक येऊ शकतं. ही शॉर्टकट झाली. तुम्हाला सोडूनच पाहिजे असेल तर x ने x ला गुणा, x वर्ग येईल. x आणि 7 चा गुणाकार वजा 7x, 5 आणि x चा गुणाकार 5x वजा 35. हे काय आलं? x वर्ग वजा 2x वजा 35 बरोबर किती आहे? x वर्ग अधिक px वजा 35. मग सगळ्या टर्म कशात सेम आहेत? सगळं सेम आहे बघा. मग p ची किंमत किती येईल? वजा 2. असं तुम्ही काढू शकले असता. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 3. आता इथं काय आहे? अधिक आहे. तर अधिक आहे. मग इथं उत्तर कसं काढायचं? तर 7चा वर्ग करायचा आणि त्यामधून काय करतात? 2 वजा करतात. बरं, ते आपल्याला हे जे ट्रिक तर माहित नसेल तर काय करावं लागेल? x अधिक 1 छेद x कंसाचा वर्ग करा. पुढे 7चा पण काय करावं लागेल? वर्ग. x वर्ग अधिक 2 गुणिले x गुणिले 1 छेद x अधिक 1 छेद x वर्ग बरोबर वजा 7 आहे. वजा 7चा वर्ग काय येईल? अधिक 49. वजा 7चा वर्ग असला तरी तो काय येईल? अधिकच येईल. x ला x कॅन्सल होईल. x वर्ग अधिक 1 छेद x वर्ग अधिक 2 बरोबर 49. मग x वर्ग अधिक 1 छेद x वर्ग बरोबर 49 वजा 2 येईल. 49 मधून 2 गेलं, उत्तर किती आलं? 47. ऑप्शन 3. हे करू शकला असता किंवा 7चा वर्ग केला असता आणि त्यातून 2 वजा केला असतं तरी आपल्याला ते उत्तर आलं असतं. आता प्रश्न क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 4 मध्ये बघा सोपं आहे. 10 आणि 12 वजा 10 गुणिले 12 किती आलं? वजा 120. म्हणजे शेवटची टर्म काय येईल? वजा 120. इथं वजा 120 ला वजा 120 आहे. आता मधली टर्म बघा. मधली टर्म कशी असते? वजा 10 अधिक 12 तर किती येईल? अधिक 2. अधिक 2 म्हणजे पर्याय 4. आलं उत्तर. ठीक आहे. असं करू शकता किंवा मगाशी सोडवल्यानुसार x वजा 10 आणि x अधिक 12. x ने x ला गुणा, x वर्ग येईल. परत काय येईल?
अधिक 12x वजा 10x वजा 120. बघा ह्या एक्सने ह्या एक्सला गुणलं एक्स वर्ग आलं, ह्या एक्सने 12ला गुणलं 12x आलं. ठीक आहे. पुढे ह्या वजा 10ने एक्सला गुणलं वजा 10x आलं, ह्या वजा 10ने 12ला गुणलं वजा 120 आलं. असं तुम्ही सॉल्व्ह करू शकला असता. मग इथं काय आलं एक्स वर्ग, 12 मधून 10 गेलं 2x येईल वजा 120. काय आलं ऑप्शन नंबर 4. एवढं इझी आहे. पुढचा प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 5. एक्स वजा 1/x बरोबर 5, एक्स वर्ग अधिक 1/x वर्ग बरोबर किती. आता इथं किती आहे, हे चिन्ह कोणतं आहे वजा. इथं जर वजा असेल तर काय करतात 5 वर्ग अधिक 2 किती यायला पाहिजे उत्तर 27. येते का बघूया. बघा एक्स वजा 1/x कंसाचाच वर्ग करा बरोबर 5चा पण काय होईल वर्ग. एक्स वर्ग वजा 2 गुणुले एक्स गुणुले 1/x अधिक 1/x चा वर्ग बरोबर 25. एक्स वर्ग ह्या एक्सला एक्स कॅन्सल होईल वजा 2 येईल अधिक 1/x वर्ग बरोबर 25. आता इथं काय आहे एक्स वर्ग अधिक 1/x वर्ग आहे, मग मी तेवढंच ठेवतो. जे नकोय ते उजव्या हाताला पाठवतो. वजा 2 उजव्या हाताला गेल्यावर अधिक 2 होईल. 25 आणि 2 उत्तर काय येईल 27. ऑप्शन 2 काढू शकले असते, तोंडी उत्तर निघत होतं. प्रश्न क्रमांक 6 बघूया. प्रश्न क्रमांक 6 मध्ये y वर्ग अधिक 1/y वर्ग आणि दुसऱ्या कंसात y वर्ग वजा 1/y वर्ग आहे. ह्याचा विस्तार कोणता होईल. सोपा आहे. कसं असतं आपण असं पकडूया, ह्याचं उत्तर तर डायरेक्ट देता येईल, ऑप्शन 1 येईल. पण तुम्हाला एक्सप्लेनेशनने बघूया. आता बघा y वर्गला मी काय म्हणलं a आणि 1/y वर्गला मी काय म्हणलं b. मग इथं काय येईल पहिल्या कंसात a अधिक b, दुसऱ्या कंसात काय येईल a वजा b. मग ह्याचं एक्सपान्शन काय a वर्ग वजा b वर्ग. a वर्ग काय आहे a काय आहे 1/y चा वर्ग आणि त्याचा वर्ग वजा b काय आहे 1/y वर्ग त्याचा वर्ग. सॉरी इथं काय a काय y वर्ग, इथं काय येईल y चा चौथा घात वजा 1/y चा चौथा घात. ऑप्शन 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर देईल. एवढं इझी. नाहीतर तुम्हाला हे पण नाही सुचलं पेपरमध्ये, दुसरी मेथड सांगतो बघा. y² प्लस 1/y². इन सेकंड ब्रॅकेट y² मायनस 1/y². बघा y² ने आपण y² मायनस 1/y² ला मल्टिप्लाय केलं प्लस 1/y² इंटू ब्रॅकेट y² मायनस 1/y² असं येईल. बघा y² ने y² ला गुणलं y चा चौथा घात येईल. इथं वजा y² गुणवलंय 1/y² प्लस 1/y² इंटू y² प्लस मायनस मायनस येईल 1/y⁴. आता बघा y² ला y² कॅन्सल होईल. इथं y⁴ मायनस 1 प्लस 1 मायनस 1/y⁴. प्लस मायनस काय होईल कॅन्सल होईल आणि असा येईल आन्सर ऑप्शन 1. तर 2 मेथडने तुम्हाला सोडवून दाखवले, तसंही तुम्ही सोडू शकता. आता प्रश्न क्रमांक 3. इथं a अधिक b ची किंमत दिली आणि a वजा b ची किंमत विचारली. खूप सोपं आहे. a वर्ग वजा b वर्ग ह्याचं एक्सपान्शन माहिती आहे आपल्याला. a अधिक b असतं आणि a वजा b असतं. आता a वर्ग वजा b वर्गची किंमत ठेवा 30 आहे. a अधिक b ची किंमत ठेवा 6 आहे. मग a वजा b ची किंमत किती येईल. हे 6 गुणाकारात आहे, इकडे येईल भागाकारात. a वजा b ची किंमत येईल 5. ऑप्शन 2. प्रश्न क्रमांक 8 बघा. हा पण इझीच क्वेश्चन आहे, म्हणजे हा टॉपिकच इझी आहे. कोणतेच क्वेश्चन अवघड नाहीत ह्या टॉपिकचे. तुम्ही जर एकदा व्यवस्थित तुम्ही सूत्रे लक्षात ठेवली तर तुम्हाला आउट ऑफच मार्क मिळतात ह्या टॉपिकमध्ये. मार्क जायचा विषयच नाही, असा हा टॉपिक आहे. आता बघा पहिल्याचं घन आहे आणि दुसऱ्याचं पण घन आहे आणि घन घन करून त्यानंतर खाली उत्तर आहेत बघा, उत्तर दिलेले आहेत. मग इथं पहिली टर्म काय आहे 4x आहे. 4चा घन 64 येईल आणि मग
आपण बघूया, आपण काय करूया की इथं 4x ला a म्हणू आणि 2y ला b म्हणू, कारण की आपल्याला a b मध्ये सोडवणं सोपं जातं. एक्स म्हणजे कोइफिशियंट जर आले तर अवघड वाटतं आपल्याला. a अधिक b चा घन लिहून घेऊया. a घन अधिक 3a वर्ग b अधिक 3ab वर्ग अधिक b घन. आता a वजा b चा घन, a घन अधिक 3a वर्ग b इथं वजा येईल अधिक 3ab वर्ग वजा b घन. आता ह्या दोघांची करायची वजाबाकी, इथं वजा चिन्ह आलं, इथं जर वजा चिन्ह आलं तर इथं काय येईल वजा चिन्ह, मग हे होईल वजा, हे होईल अधिक, हे वजा होईल, हे अधिक होईल. मग a घनाला a घन कॅन्सल होईल. ठीक आहे. 3ab वर्गाला 3ab वर्ग कॅन्सल होईल, राहील काय 3 आणि 3 6, 6a वर्ग b अधिक 2b घन. आता b चा घन राहिलाय, b म्हणजे काय 2y, 2y चा घन करा बरं किती येतोय 8y घन बरोबर. त्याची ही किती आहे दुप्पट आहे, त्याची जर दुप्पट केली तर 16y घन येईल. मग 16y घन शिल्लक राहील ना की 128. बघा हे एक्स वाली टर्मच कॅन्सल होते, एक्स क्यूब वाली टर्मच येणार नाही. ऑप्शन काय येईल 3. डायरेक्ट उत्तर येईल. एवढं सोपं आहे. प्रश्न क्रमांक 9. एक चौरसाची बाजू दिली 2x वजा 3, तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती असेल? काय करावं लागेल 2x वजा 3 चा वर्ग, कारण की बाजू वर्ग असतो चौरसाचे क्षेत्रफळ. तर 2x चा वर्ग काय येईल 4x वर्ग बेत्रिक 6, 6 चे दुप्पट 12 वजा 12x अधिक 9, 4x वर्ग वजा 12x अधिक 9. ऑप्शन नंबर 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर देईल. खाली बघा 10वा नंबर, हा पण एकदम इझीएस्ट क्वेश्चन मध्येच आहे. 10 नंबर बघा, हे तर एक्स आणि वायला कोइफिशियंट आहेत का? कोइफिशियंट नाही, डायरेक्ट उत्तर काढू शकतो. 9 वजा 7 किती असतं 2, मधली टर्म काय येणार 2 अधिक 2 अधिक 2 ऑप्शन 2. लगेच आलं उत्तर, काहीच कष्ट पडले नाही. आणि 9 आणि वजा 7 यांचा गुणाकार किती आला वजा 63. मग शेवटची टर्म काय येईल वजा 63 येईल. असं तुम्ही सहज काढू शकला असता, मधल्या टर्म वर उत्तर निघत होतं 10चं 2. आता बघा, आता पूर्ण वर्ग टर्म, आता पूर्ण कम्प्लीट स्क्वेअर टर्म कुठले बघा, ही आहे a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर. हा कोणाचा वर्ग आहे a अधिक b कंसाचा वर्ग आहे हा. मग इथं काय दिलंय a वर्ग अधिक 5ab अधिक b वर्ग. मग 5ab ला 2ab करायसाठी किती काय करावं लागेल, काय वजा करावं लागेल तर 3ab वजा करावं लागेल. काय वजा करावं लागेल तर 3ab. ऑप्शन 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. कोणते पद वजा करावं लागेल तर 3ab करावं लागेल. प्रश्न क्रमांक 12. एक्स अधिक 2y अधिक 3z, एक्स वजा 2y वजा 3z कंसाचा वर्ग. आता मी तुम्हाला काय सांगितले, 2 वेळा वजा आलं तर 1 वेळाच वजा करायचं. आणि ते कसं करायचं तर हे प्लस करायचं आणि ज्याला वजा नाही त्याला वजा करून टाकायचं. वजा x येईल अधिक 2y अधिक 3z. आता तुम्ही जर बघितले तर पहिले सगळी पद कशी आहेत समान आहेत, सगळे समान आहेत. उत्तर कशात येणार आहे यांच्यामध्ये शेवटच्या टर्म मध्ये येणार आहे. मग हे तर उत्तर जर तुम्ही बघितलंच, उत्तर बघितलं एक्स वाय एक्स झेड वाय झेड वाय झेड, म्हणजे उत्तर आपल्याला फक्त एक टर्म फक्त काढायची. आता ती कोणती असेल, कोणती असेल. आता वरच्या ह्याच्यामध्ये आपण हे स्क्वेअर वालं तर नकोच लिहायला, फक्त 2 वाल्या टर्म लिहू, पुढच्या टर्म लिहू, कारण की आपल्याला माहिती आहे. पण मग काय होईल पहिल्या आणि दुसऱ्या संख्येचा गुणाकार 2xy ची दुप्पट 4xy, x आणि 3z ची गुणाकार 3xz ची दुप्पट 6xz, आणि सॉरी ह्या पुढच्या दोघांचा पाहिजे होता 6yz पाहिजे होतं, त्याची दुप्पट 12yz. हा हे 12yz अधिक 6
एक्स झेड असं पाहिजे होतं. खाली पण तेच येईल 4xy 12yz 6xz, पण वजा चिन्ह कोणाला येईल एक्स वाल्या टर्मला. तर एक्स वाल्या टर्म काय होतील कॅन्सल होतील आणि ज्याच्यात एक्स नाही ज्यामध्ये एक्स नाही ते टर्म राहील ते कॅन्सल होईल आणि ज्यामध्ये एक्स नाही ते राहील 12 दुने 24 24yz उत्तर येईल. तर ऑप्शन काय येईल ऑप्शन 3 येईल. लक्षात घ्या यामध्ये ही पहिली टर्म कशी आहे सगळी पॉझिटिव्ह आहे. उत्तर जे येईल ते पॉझिटिव्ह असेल. बघा तिन्ही ऑप्शन कसे आहेत निगेटिव्ह आहेत. तिन्ही ऑप्शन निगेटिव्ह आहेत. तिन्ही ऑप्शन आलेच नसते. ऑप्शन काय आला असतं 3 कारण की उत्तर येताना पॉझिटिव्ह असेल कम्प्लीट पॉझिटिव्ह. पुढचा एक्स वजा वाय बरोबर 14. तर एक्स वर्ग अधिक वाय वर्ग बघा एक्स वजा वायचा वर्ग करा काय येईल एक्स वर्ग वजा 2xy अधिक वाय वर्ग. आता एक्स वजा वायची किंमत किती आहे 14. किती येईल 14चा वर्ग एक्स वर्ग एक्स वायची किंमत किती आहे 8 2 गुणिले 8 अधिक वाय वर्ग 14चा वर्ग 196 किती येईल एक्स वर्ग 8 दुने 16 अधिक वाय वर्ग. हे वजा 16 पलीकडे गेल्यावर काय होईल अधिक 16 एक्स वर्ग अधिक वाय वर्ग. बघा 196 अधिक 16 किती असतं 212. ठीक आहे ऑप्शन काय येईल ऑप्शन 2 येईल. इझी आहे सोपे आहेत प्रश्न. पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक 14. 4x अधिक 1/4x चा वर्ग आहे वजा 4x वजा 1/4x चा वर्ग आहे. करून घ्या वर्ग 4x चा वर्ग काय येईल 16x वर्ग अधिक 2 गुणिले 4x गुणिले 1/4x अधिक 1/16x वर्ग. आता ही टर्म लिहिली आपण. आता दुसरी टर्म लिहा 4x चा वर्ग 16x वर्ग वजा 2 गुणिले 4x गुणिले 1/4x अधिक 1/16x चा वर्ग. ठीक आहे इथं वजा साईन येईल इथं वजा आहे म्हणून हे वजा म्हणल्यावर हे वजा होईल हे वजाचं अधिक होईल हे अधिकचं वजा होईल. मग 1/16x वर्गाला 1/16x वर्ग जाईल 16x वर्गाला 16x वर्ग जाईल आणि ह्यांचे 4x ला 4x जाईल 4x ला 4x जाईल. वरती काय राहील अधिक 2 खाली काय राहील अधिक 2 2 आणि 2 ची बेरीज किती येईल 4. ऑप्शन काय येईल 3. तर हे असे एकदम इझिली सॉल्व्ह होणारे प्रश्न असतात. ठीक आहे प्रश्न क्रमांक 15 बघू. आयताची लांबी दिली आणि रुंदी दिली. आयताचे क्षेत्रफळ काय असतं लांबी गुणिले रुंदी. मग बघा 2x अधिक 4 आणि 3x वजा 2 गुणाकार करावा लागेल सरसकट सगळ्याचा. 2x ने 3x वजा 2 ला गुणावं लागेल आणि 4 ने 3x वजा 2 ला गुणावं लागेल. 2 आणि 3 चा गुणाकार 6 6x वर्ग 2 आणि 2 चा गुणाकार 4 4x अधिक 12x वजा 8 4 दुने 8 6x वर्ग 12 तून 4 गेले 8 वजा 8 6x वर्ग अधिक 8x वजा 8. ऑप्शन काय येईल 3. प्रश्न क्रमांक 16 बघा परत ह्या सोपा प्रश्न आहे 16 नंबरचा. इथं काय काढायचं एक्स वर्ग अधिक वाय वर्ग एक्स वाय दिले एक्स वाय किती दिले 22. सोपं आहे एक्स अधिक वाय कंसाचा वर्ग करा काय येईल एक्स वर्ग अधिक 2xy अधिक वाय वर्ग. ह्याच्यात एक्स अधिक वायची किंमत माहिती 9 तिथे येईल 9चा वर्ग. आपल्याला काय काढायचं एक्स वर्ग अधिक वाय वर्ग राहिले शिल्लक काय 2xy. तर एक्स वायची किंमत किती आहे 22 2 गुणिले 22 येईल 9चा वर्ग 81 एक्स वर्ग अधिक वाय वर्ग अधिक 22 दुने 44 81 वजा 44 एक्स वर्ग अधिक वाय वर्ग. उत्तर काय येईल 81 तून 44 गेलं 37. ऑप्शन 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढे बघूया आपण प्रश्न क्रमांक 17. 17चं उत्तर बघा परत त्याच टाईप आहे जो आपण मगाशी सोडवला. एक्सपान्शन करावं लागेल 2x अधिक 1/2x कंसाचा काय दिलाय घन. मग पहिल्यांदा काय होईल 2चा घन 2चा घन किती असतो 8 x घन अधिक 3 गुणिले
2x वर्ग गुणुले 1/2x अधिक 3 गुणुले 2x गुणुले 1/2x वर्ग असे येईल, अधिक 1/2x घन म्हणजे 1/8x घन. हे एक्सपान्शन येईल, हे एवढं एक्सपान्शन येईल. ठीक आहे, पहिल्यांदा हे सॉल्व्ह करून घेऊया. बघा 8x घन आणि परत फक्त आपल्याला काय करायचंय, मायनस साईन द्यायचंय. कुठं मायनस साईन द्यायचं ते आपल्याला माहितीच आहे, पहिल्या 2 नंबर आणि 3 नंबर 4 नंबरची टर्म. तर तिथे येईल +3. 2x वर्ग काय येईल, 4x वर्ग भागिले काय येईल 2x अधिक 3 3 2 6 6x येईल आणि खाली 2चा वर्ग 4x वर्ग येईल अधिक 1/8x घन. आता बघा ह्या x वर्गाला x जाईल, ह्याला हे जाईल, ह्या 2 इथं भाग जाईल आणि इथं 3 आणि इथं 2 येईल. मग ह्याचं जर एक्सपान्शन लिहायचं झालं तर ते काय येईल, 8x³ प्लस 3 2 6x अधिक 3/2x अधिक 1/8x³. हे काय आलं, हे तर प्लस साईन आल्यावर. आता मायनस साईन आलं की सगळं करत बसायचं का, नाही. इथं कोणतं चिन्ह आहे, अधिक आहे. मग अधिकला हे 8x³ इथं वजा येईल, वजा 6x येईल बरोबर. इथं अधिक 3/2x येईल आणि इथं वजा येईल 1/8x³. बघा ह्यांच्यात अधिक साईन आहे, चिन्ह बदलणार नाही. 1/8x³ ला 1/8x³ जाईल, 6x ला 6x जाईल, 8 आणि 8 किती आलं 16x³ प्लस 3 2 6/2x 6/2x किंवा 2 ह्याला भाग जाईल 3/x 16x³ प्लस 3/x. ऑप्शन 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. थोडंसं लेंदी एक्झाम्पल होतं पण सॉल्व्ह होत होतं. आता पुढे बघा, एका पिनची किंमत दिली 2x - 3y आणि तशाच प्रकारच्या 2x अधिक 3y पिनची किंमत काय, तर ह्या आणि ह्या संख्येचा गुणाकार होईल. आता दोन्ही संख्या कशा दिसतात, सारख्या दिसतात, मध्ये फक्त वजा चिन्ह आहे. मग पहिल्याचा वर्ग 4x वर्ग आणि दुसऱ्याचा वर्ग आणि मध्ये कोणतं चिन्ह येईल, मायनस वाला. ऑप्शन 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. आता जे आपण मगाशी प्रश्न सोडवला सेम तोच प्रश्न आहे. बघा वरती जो प्रश्न सोडवला तोच प्रश्न आहे. मग इथं पहिली टर्म उत्तर काय येणार आहे, पहिली टर्मची दुप्पट आणि तिसऱ्या टर्मची दुप्पट, पहिल्या टर्मची दुप्पट आणि तिसऱ्या टर्मची दुप्पट. आता पहिली टर्म काय आहे, 4p घन, 4p घन किती आला 64p घन, ह्याची दुप्पट करायची किती आली 128p घन. 128 आलं म्हणल्यावर हे क्यू वाली टर्मच येणार नाही. ठीक आहे, 128p³ येईल आणि दुसरं इथं साईन कोणतं राहील, प्लस राहील. तुम्ही वरच्या एक्झाम्पल मध्ये बघा साईन कोणतं आहे, तर तुम्ही हे फक्त पॅटर्न जरी लक्षात ठेवले ना तर तुम्हाला खूप सोपं आहे सॉल्व्ह करण्यासाठी. प्रश्न क्रमांक 20, 3a वजा 1/a बरोबर 6, तर 27a³ वजा 1/a³ बरोबर किती, क्यूब करा. 3a वजा 1/a चा क्यूब करा, पुढे काय होईल 6चा क्यूब होईल. ठीक आहे, 6चा क्यूब येईल. आता ह्याचं एक्सपान्शन 3a चा क्यूब अधिक अधिक नाही, पहिल्यांदा वजा येणार 3 गुणुले 3a चा वर्ग गुणुले 1/a अधिक 3 गुणुले 3a गुणुले 1/a चा वर्ग गुणुले ते वजा 1/a³ असे येईल बरोबर. 6चं घन किती आहे 216 येईल. आता पुढे बघा 3a चा क्यूब 27a³ मायनस बघा 3 इंटू 3चा स्क्वेअर 9 9a स्क्वेअर डिवाइड बाय a प्लस प्लस इथं 9a/a वर्ग वजा a/a³ इज इक्वल टू 216. बघा a वर्गाला a वर्ग जाईल, ह्याला हे जाईल, इथं किती येईल 27a³ मायनस 27a प्लस 9/a मायनस 1/a³
इज इक्वल टू 216. आता यामध्ये कॉमन काय निघलं, इथं 27 क्यूब आलं, -1/a क्यूब आलं, राहिलं काय, -27a अधिक 9/a बरोबर 216 असं येईल. आता यापुढे इथपर्यंत सगळे मुलं येतील. आता इथनं पुढेच मुलांना अडचण येऊ शकते. तर इथनं पुढचं एक्झाम्पल पण सोपं आहे. बघा इथं काय, हेच आपल्याला काढायचंय. जे नाही काढायचं ते राईट हँड साईडला पाठवून द्या. इथं काय येईल, 27a वजा 9/a. ह्याच्यात कॉमन काय येईल, 9 येईल. आतमध्ये काय आलं, 3a वजा 1/a असेल. 3a वजा 1/a ची किंमत दिली. 3a वजा 1/a ची किंमत किती दिली, 6. किंमत किती दिली, 6. तर आपण जे केलंय तर ह्याची किंमत किती आली, 6. 216 अधिक 9 गुणिले 6 बरोबर अधिक येईल इकडं आल्यावर. ठीक आहे. मग बघा 216 अधिक 9 सक 54 किती उत्तर येईल, 280. सॉरी 270 येईल. 270 येईल. हा 270 हे उत्तर येईल. ऑप्शन नंबर 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. ठीक आहे. हे पण एक्झाम्पल लक्षात ठेवा. ह्या एक्झाम्पलचं जर उत्तर काढायचं असेल, तुम्हाला डायरेक्ट उत्तर काढायचं असेल तर काय करायचं, की हे आता ह्या प्रश्नाचं एवढं एक्सप्लेनेशन एवढं लिहित बसायचं नाही. ह्याला एक ट्रिक आहे. ट्रिक कोणती आहे, तर ह्याची ट्रिक लक्षात घ्या. ह्याची ट्रिक काय करायचं, 3a गुणिले 1/a चा करायचा गुणाकार आणि ह्याची करायची तिप्पट. ह्याची काय करायची, तिप्पट. बघा किती येते, याला हे जाईल 3 त्रिक 9. 9 नी ह्या 6 ला गुणायचा, 9 नी ह्या 6 ला गुणायचं, किती आलं, 54. आता इथं कोणतं चिन्ह आहे, वजा. वजा असलं तर पलीकडे जाऊन काय होईल, अधिक. मग 6चा घन किती येईल, 216 अधिक 54. उत्तर आलं 270. हे डायरेक्ट मेथड आहे ह्या प्रश्नांची उत्तर काढण्यासाठी. आपण बघूया अजून पुढे प्रश्न आहेतच अशा टाईपचे. त्या प्रश्नांमध्ये हे कसं सॉल्व्ह करता येते ते बघूया आपण. आता 21वा प्रश्न बघा. 21वा प्रश्न हे तर वजा चिन्ह आहे. मग इथं काय करावं लागेल, 3चा वर्ग 9 अधिक 2 उत्तर काय येईल, 11. कसं काढायचं अजून एकदा दाखवतो. 9चा वर्ग अधिक 2 येईल. बघा तो फॉर्म्युलाच दिलाय आपल्याला, पण अजून एकदा आपण बघूया. 3x वजा 3/x कंसाचा वर्ग केला तर पुढे काय होईल, 3चा वर्ग. इथं काय येईल, 9x वर्ग वजा 2 गुणिले 3x गुणिले 1/3x अधिक 1/9x वर्ग बरोबर 3चा वर्ग 9. ह्या 3x ला 3x जाईल, 9x स्क्वेअर प्लस 1/9x स्क्वेअर इज इक्वल टू, इथं 9 येईल, 9 आणि हे वजा 2 इकडे जाऊन अधिक 2 होईल. 9 2 उत्तर काय येईल, 11. ऑप्शन 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. ठीक आहे. आता पुढील प्रश्न बघूया आपण. इथं आपल्याला के ची किंमत काढायची. सोपं आहे. बघा ही मधली टर्म काय असते माहिती का, 2ab असते. तर 2 काय आला, 5y आणि b काय आला, 5/y. 5 ला 5 जाईल, 25 2 50 येईल. तर मधली के ची किंमत काय येईल, 50. ठीक आहे, वायच राहणार नाही, कॅन्सल होऊन जाईल. 23 नंबरचा प्रश्न बघा. आता ह्या 23 नंबर मध्ये निगेटिव्ह साईन कुणाला लागल, एक्स वाल्या टर्मला. एक्स वाल्या टर्मला निगेटिव्ह लागल. इथे एक्स ला निगेटिव्ह आहे का, नाही. इथे एक्स ला निगेटिव्ह आहे, इथे 3l निगेटिव्ह. 3l निगेटिव्ह येतं का, नाही. फक्त एक्स ला निगेटिव्ह. इथे एक्स ला निगेटिव्ह आहे का, नाही. बघा इथं एक्स ला निगेटिव्ह आहे, एक्स ला निगेटिव्ह आहे. ऑप्शन 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढचा प्रश्न. हा आता ह्या प्रश्नात आपण काय करतो, 2p अधिक 1/2p आपल्याला ह्याची किंमत काढायची. तर ती कशी काढायची, करा स्क्वेअर, ह्याचा स्क्वेअर करा, किती येईल, 2p
स्क्वेअर प्लस 1/2p² प्लस 2 येईल. बरोबर. आता ह्याची किंमत किती दिली? ह्याची किंमत दिली 23. 23 आणि 2 किती येईल? 25. मग ह्या वर्गाची किंमत आहे 25. मग वर्गमूळ काढल्यावर किती येईल? 5. ऑप्शन 2. आणि आपल्या लेक्चरचा हा शेवटचा प्रश्न. तर ही व्हिडिओ सिरीज तुम्हाला कशी वाटते हे मला नक्कीच कमेंट सेक्शन मध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. आणि तुम्ही कोणत्या गावातून कोणत्या शाळेतून हा व्हिडिओ बघत आहात हे मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. तर बघा शेवटचा प्रश्न. 32n वर्ग वजा 50n वर्ग. इथं काय केलंय? 2 कॉमन काढले. तर 2 आपण पण कॉमन काढू. 32 ला 2 ने भागलं किती आलं? 16. 16m² मायनस 25n². तर ही स्क्वेअर टर्म आहे, ही एक स्क्वेअर टर्म आहे. काय येईल? 4m अधिक 5n दुसऱ्या कंसात 4m वजा 5n. ऑप्शन काय येईल? अधिक वाला 4m अधिक 5n, कारण हे वजा दिलेलं आहे इथं. याची किंमत काय येईल? 4m अधिक 5n. ऑप्शन 1. तर एवढे सोपे प्रश्न आहेत हे. तुम्हाला फक्त काय करायचे की मी जे लिहून दिले होते ते फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवायचे. तुमच्या बुकमध्ये आहेत हे फॉर्म्युले, हे लक्षात ठेवा. यांची ट्रिक पण लक्षात ठेवा. हे समजलं की तुम्हाला सगळा टॉपिक समजणार आहे. तर पुढील लेक्चरमध्ये आपण ह्याच्याच पुढचा टॉपिक घेणार आहे. हे विस्तार सूत्रे झाले. आता बैजिक राशींचे अवयव पुढील लेक्चरमध्ये होईल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.